नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे. तुम्ही जर सीएससी केंद्र चालक असाल तर तुमच्या सीएससी केंद्रावरती इन्शुरन्स सर्व्हिस कशा ऍक्टिव्हेट करायच्या याची संपूर्ण ए टू झेड माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुमच्या सीएससी केंद्रावरून जर तुम्ही तुमच्या ग्राहकांना मोटर इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स देऊ शकत नसाल तर ते तुम्ही आता देऊ शकणार आहात. जर तुमचा कोड नवीन असेल आणि तुम्ही जर अजून INS ची एक्झाम दिली नसेल तर ती INS एक्झाम तुम्हाला द्यावी लागते सीएससी मधून. ती एक्झाम दिल्याच्या नंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट डाउनलोड होतं आणि वर्किंग 48 तासाच्या आत इन्शुरन्स सर्व्हिस या तुमच्या सीएससी आयडी वरती ऍक्टिव्ह होतात. तर तुमचा हा मल्टिपल कंपन्यांसोबत इन्शुरन्सवर काम करण्यासाठी सीएससीच्या वतीनं एक कोड जनरेट केला जातो मल्टिपल, आणि त्यावरती तुम्ही हे इन्शुरन्स देऊ शकता सीएससीच्या माध्यमातून. आणि चांगल्या प्रकारे 20 ते 25% कमिशन मिळून तुमच्या उत्पन्नात तुम्ही भर पाडू शकता. तर हा फॉर्म भरण्यापासून, एक्झाम देण्यापासून तर सर्टिफिकेट डाउनलोड करण्यापर्यंत ही संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. म्हणून व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माझे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम या वेबसाईट वरती याचं, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्या ठिकाणावरून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सांगतो. खाली तुम्हाला VLE INS या ठिकाणी ऑप्शन दिसेल. त्याच्याच बाजूचा एक रॅप एक्झाम, ह्या दोन्ही एक्झाम इन्शुरन्स सर्व्हिसेस ऍक्टिव्हेट करण्यासाठी आहेत. तर सर्वप्रथम आपण INS बद्दल जाणून घेऊयात. तर त्यावरती मी क्लिक करतो आणि रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीएससी आयडी ने लॉग इन करण्यासाठी परमिशन मागितली जाईल. सीएससी आयडी परमिशन द्यायचे आणि यस म्हणून आपल्याला समोर आता रजिस्ट्रेशन करायचे. तर या ठिकाणी सीएससी आयडी मी ब्लर करून ठेवलेला आहे सिक्युरिटीसाठी. आता यस यावरती क्लिक करतो. त्यानंतर तुमचा सीएससी आयडी या ठिकाणी तुम्हाला दिसेल, तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीने काही बेसिक डिटेल तुम्हाला दिसतील. तुमच्या वडिलांचं म्हणजे फादर नेम, मदर नेम या ठिकाणी टाकायचंय. मदर नेम ऑप्शनली आहे, टाकलं तर चालतं, नाही टाकलं तरी देखील चालतं. तुमची मेल आयडी देखील तुमची यामध्ये सीएससी मध्ये जी आहे ती ऑटोमॅटिक आलेली असेल. अशा पद्धतीनं मी या ठिकाणी आता मोबाईल क्रमांक टाकून घेतो. मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर आता या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. तर सर्व डिटेल अशा पद्धतीनं भरून घ्यायचेत आपण. आता या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर खालचे डिटेल आपल्याला सांगतो. या ठिकाणी संपूर्ण तुमची डेट ऑफ बर्थ जी असेल ती टाकायचे. डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आधार कार्ड प्रमाणे टाकायची. डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर समोर आपल्याला जेंडर चूज करायचे. स्त्री पुरुष ज्यांची कोणाची एक्झाम आपण रजिस्टर करतोय त्यांचं जेंडर चूज करायचे. त्यानंतर त्यांचा धर्म निवडायचा यामध्ये, आणि समोर आता कॅटेगरी निवडायची. अशा पद्धतीनं कॅटेगरी निवडल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांचा पासपोर्ट साइज फोटो एक अपलोड करायचा आपल्याला. मी या ठिकाणी पासपोर्ट साइज फोटो अपलोड केलेला आहे. आता यानंतर तुम्हाला खाली शिक्षण निवडायचं त्यांचं, 10वी 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा जे काही झालं असेल ते यामध्ये निवडायचे. त्यानंतर तुम्हाला खाली राज्य, जिल्हा, त्याच्यानंतर पंचायत, ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत टाकू शकता, किंवा लेन नंबर 1 आणि 2 मध्ये तुम्ही शहरी भागातून असाल, अर्बन मधून, तर तुम्ही या ठिकाणी तुमचा ऍड्रेस भरू शकता. ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत टाका, नाहीतर लेन नंबर 1, 2 मध्ये तुम्ही तुमचा शहरी जो ऍड्रेस असेल तो ऍड्रेस यामध्ये भरायचा आहे. तर अशा पद्धतीने मी लाईव्ह मध्ये, वेळ लागतोय पण तुमच्या समोर लाईव्ह हा फॉर्म भरत आहे. त्यानंतर खाली तुम्हाला आधार कार्ड
तुमचं ऍड्रेस टाकल्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला आता 3 डॉक्युमेंट यामध्ये अपलोड करायचे. एक तुमचं आधार कार्ड, दुसरं पॅन कार्ड आणि 3 नंबरला तुमचं एज्युकेशनल जे सर्टिफिकेट असेल ते. आता आधार कार्ड निवडल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर समोर जे आधार कार्ड तुम्ही या ठिकाणी अपलोड करणार आहात ते फ्रंटची साईज आणि बॅक साईड अशा दोन्ही साईड यामध्ये आल्या पाहिजे. अशा जेपीजी पानावरती एका स्कॅन करून फ्रंट आणि बॅक दोन्ही साईज तुमच्या आल्या पाहिजे. दोन्ही साईडने अपलोड करायचे. त्यानंतर तुमचा पॅन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि पॅन कार्ड देखील अपलोड करायचे. मी पॅन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून घेतो आणि पॅन कार्ड या समोर अपलोड करून देतो. तर ह्या सर्व डॉक्युमेंट अपलोड करत असताना या ठिकाणी तुम्हाला साईज दिलेली आहे 75 केबीच्या आता साईज असली पाहिजे तुमची, याची काळजी घ्यायची. आधीच साईज बनवून ठेवायची. मी या ठिकाणी एज्युकेशनल डॉक्युमेंट देखील अपलोड केलेलं आहे आणि प्रोसेस टू पे यावर क्लिक करतो. प्रोसेस टू पे केल्यावर या ठिकाणी तुम्हाला सीएससीचा तुमचा जो काही लॉग इन आयडी असेल, लॉग इन पासवर्ड असेल, तो लॉग इन पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर पे केल्यावर तुम्हाला या ठिकाणी वॉलेट पिन मागितला जाईल. तुमचा जो वॉलेट पिन असेल ते तुमच्या सीएससीच्या वॉलेटमधून 200 रुपये पेमेंट या ठिकाणी या एक्झामचा आपल्याला पे करायचं आहे. तर 200 रुपये पेमेंट तुमचं सक्सेसफुली झाल्याच्या नंतर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल एक्झामसाठी. तर या ठिकाणी तुम्हाला काही मॉड्यूल्स दाखवले जातील. ते मॉड्यूल्स आधी वाचून आपण अभ्यासक्रम करायचा आहे. बेसिक जनरल नॉलेज असतं ते तुम्ही इन्शुरन्स बद्दलचं जनरल नॉलेज वाचायचं आहे. फक्त इंग्लिश लँग्वेज मध्ये या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ वाचायला मिळणार आहेत. तर बघू शकता हे सर्व मॉड्यूल्स आहेत या ठिकाणी 16. तर एक एक करून तुम्हाला रीड करायचंय, वाचायचंय, सर्व मॉड्यूल्स ते बघायचे. तर इंटरनेट स्लो असलं तर ओपन होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, पण तुम्हाला एक एक करून हे सर्व मॉड्यूल्स कंप्लीट करावे लागणार आहेत. त्याच वेळी तुम्ही एक्झामसाठी सुरुवात करू शकणार आहात. तर एका मॉड्यूलला वेळ लागते. मी तुम्हाला सॅम्पल थोडंसं दाखवतो. एक अशा प्रकारचा मॉड्यूल्स ओपन होईल. तुम्हाला एक एक करून मॉड्यूल्स वाचायचे. अशा पीपीटी दिलेले असतील या तुम्ही संपूर्ण रीड करायचे आहेत, बघायचे आहेत. आणि त्यानंतर ही क्लोज केल्याच्या नंतर तुम्ही वाचलंय असं गृहीत धरलं जातं. ही क्लोज केल्याच्या नंतर दुसरा असाइनमेंट तुमच्या समोर मॉड्यूल्स ओपन होईल. त्यानंतर दुसरंही मॉड्यूल्स तुम्ही अशा पद्धतीनं चेक करायचे. तर असं करून तुम्ही हे सर्व मॉड्यूल्स कंप्लीट करायचे. आता आपण सर्वच बघायचं झालं तर वेळ लागू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला या 2 मॉड्यूल्स कसे कंप्लीट करायचे ते दाखवले. आता थोडं मी या ठिकाणी फास्ट घेतो, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मी थोडं फास्ट घेतो तुम्हाला या ठिकाणी. असे मी कंप्लीट मॉड्यूल करून घेतो. अशा पद्धतीने एक एक करून तुम्ही सर्व मॉड्यूल्स बघायचे आहेत, जे मी आता थोडं स्पीडने घेतोय कारण की व्हिडिओ आपला खूप मोठा होईल यासाठी. तर असं एक एक करून तुम्हाला सर्व मॉड्यूल्स कंप्लीट करायचे. त्यानंतरच आपण एक्झामसाठी जे आहेत सामोरे जाणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता मी बऱ्यापैकी मॉड्यूल्स कंप्लीट केलेत. मला फक्त आता हा शेवटचा एक मॉड्यूल्स राहिलेला मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. आता हे शेवटचं मॉड्यूल्स राहिलेलं आहे या ठिकाणी 16 नंबरचा, तो देखील मी तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीनं रीड करायचंय, संपूर्ण बघायचंय. आणि आता आपण सर्व मॉड्यूलचा अभ्यास केला असं गृहीत धरूयात आणि आता एक्झामिनेशनला सुरुवात करूयात. तर बघू शकता या ठिकाणी आपल्याला 25 एक्झाम मध्ये क्वेश्चन्स 25 असणार आहेत आणि आपल्याला 30 मिनिटाची ही एक्झाम असणार आहे. तर आता आपली एक्झामला सुरुवात होणार आहे. नेक्स्ट यावरती क्लिक करायचंय आणि आर यू शेअर, तर हो आपण आता यस ओके करून क्लिक करायचे. तर आता या ठिकाणी एक्झामला सुरुवात झालेली मित्रांनो. प्रश्न उत्तर आपण याच्यामध्ये आता बघणार आहोत. तुम्हाला देखील क्वेश्चन्स हेच असणार आहेत, फक्त खालीवर असू शकतात. तर वाचून घ्यायचंय आणि प्रश्नाचं उत्तर जे असेल ते निवडायचे. तुम्हाला
तुम्हाला देखील 25 प्रश्न असेच असणार आहेत, तरी काळजीपूर्वक बघा. जे संपूर्ण पाठीमागे पीडीएफचा आपण अभ्यास केलेला आहे त्या पीडीएफच्या अभ्यासानुसारच दिलेले प्रश्न आहेत. लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स वरती हे मॉड्यूल्स आहेत सर्व. खूप बेसिक प्रश्न आहेत. जर तुम्हाला थोडं जरी इन्शुरन्स मधलं नॉलेज असलं तर तुम्ही निश्चित 100% पास होऊ शकता. आणि जर नाही पास झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा फीस पे करून ही एक्झाम भरावी लागते. म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला परत एक्झाम देण्याची वेळ येत नाही. तुम्ही याच एक्झामला 100% पास होऊन जाल. तर अशा पद्धतीनं संपूर्ण प्रश्न बेसिक वाचायचे आणि त्यानंतर त्याचं उत्तर निवडायचे. तर अशा पद्धतीनं संपूर्ण प्रश्न वाचा आणि त्याच्या नंतर अनुसरून तुम्ही त्याचं उत्तर ठरवू शकता. तर मी या ठिकाणी एक एक प्रश्न वाचून बघतोय आणि त्याप्रमाणे उत्तर देतोय. तसेच तुम्ही उत्तर द्यायचे, म्हणजे निश्चित 100% तुम्ही पास व्हाल. मुद्दाम ही प्रोसेस संपूर्ण दाखवतोय कारण की बऱ्याच सीएससी व्हेलियनच्या सीएससी सेंटरवरती इन्शुरन्सच्या एक्झाम न दिल्यामुळे इन्शुरन्सच्या सर्व्हिसेस ऍक्टिव्ह झालेल्या नसतात. तर ही एक्झाम दिल्याच्या नंतर इमिडिएटली 48 तासाच्या आत सर्व इन्शुरन्स सेवा तुम्ही तुमच्या सीएससी आयडी द्वारे कस्टमरला पुरवू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक एक करून मी या ठिकाणी उत्तर देतोय. हा मला कल्पना आहे की व्हिडिओ खूप मोठा होतोय, पण मी यासाठी व्हिडिओ मोठा करतोय कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलंही स्टडी मटेरियल लागणार नाही किंवा कोणाला याचे उत्तर विचारावे लागणार नाही. तुम्हाला संपूर्ण प्रोसेस तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमच्या एक्झामचा फॉर्म भरण्यापासून कंप्लीट एक्झाम देऊन सर्टिफिकेट डाउनलोड करेपर्यंत तुम्ही स्वतः हा व्हिडिओ बघून करू शकता. तर अशा पद्धतीने पहिल्या 10 प्रश्नाची उत्तर झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट केले आपण 11व्या प्रश्नाचं देखील या ठिकाणी उत्तर दिले. 12व्या प्रश्नाचं देखील यामध्ये उत्तर निवडले. आता 13वा प्रश्न मी कोणते देतोय तेच उत्तर तुम्ही देखील निवडा. सेम हेच प्रश्न या एक्झाम मध्ये असतात. चौदा नंबर प्रश्न याच पद्धतीनं जसा INS चा एक्झामचा हा व्हिडिओ बनवतोय तशाच पद्धतीनं एक रॅप एक्झामचा देखील आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. तर तुमच्या सीएससीच्या माध्यमातून भरपूर इन्शुरन्स दिले जातात. ते तुम्ही अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करून एक्झाम दिल्याच्या नंतर ऑटोमॅटिक सिस्टम जनरेटेड तुमच्या सीएससी वरती ह्या इन्शुरन्स सर्व्हिसेस ऍक्टिव्हेट होत असतात. तरी हा व्हिडिओ आवडला तर आपले कोणी मित्र असतील संपर्कातले त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि या सर्व्हिसेस ऍक्टिव्ह करण्यासाठी त्यांना देखील सांगू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपण व्हिडिओ मोठा केला पण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. आता आपले या ठिकाणी 6 प्रश्नाचे उत्तर द्यायचे राहिलेत ते आता आपण देऊयात. आणि लाईव्ह प्रूफ मध्ये तुम्हाला मी या ठिकाणी आता दाखवणार आहे की आपल्याला 25 पैकी किती मार्क पडतात आणि सर्टिफिकेट कसं जनरेट होतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता लवकरच बघणार आहोत. म्हणून तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझे भेटत राहतात. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची देखील ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करून ठेवा, म्हणजे वेळोवेळी आमचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर मित्रांनो आता आपल्याला शेवटचे 4 प्रश्न उरलेले आहेत.
त्या 4 प्रश्नाचे देखील आता उत्तर आपल्याला द्यायचे आणि एक्झाम फायनल सबमिट करायचे. तर रजिस्ट्रेशन केल्यापासून संपूर्ण प्रोसेस आपण यामध्ये बघितलेली आहे. आता या ठिकाणी 23 प्रश्न क्रमांकाचं उत्तर आपण दिलेलं आहे. आता 24 आणि 25 या 2 दिल्यानंतर जी आतुरता मला आहे तीच मला वाटतं तुम्हाला पण असेल. आपण किती मार्कांनी पास होणार आहोत हे या ठिकाणी बघणार आहोत आणि सीएससीच्या वतीनं आपल्याला एक आता या ठिकाणी सर्टिफिकेट प्राप्त होणार आहे. चला तर मित्रांनो, फायनल सबमिट यावरती क्लिक करायचंय आणि बघू शकता 92% आपण या ठिकाणी पास झालेले आहोत. आता आपल्याला कोणतं सर्टिफिकेट मिळणार आहे तर सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. तर या सर्टिफिकेटला तुम्ही प्रिंट करून तुमच्या सेंटरवरती दर्शनीय भागामध्ये लावू शकता की ह्या सर्व इन्शुरन्सच्या सर्व्हिसेस आपल्या सेंटरवरून देण्यात येतात म्हणून. तर मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर पाठवा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण आमचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतात.